नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS म्हणून नियुक्ती जाहीर केली. तर सध्या जे नवीन CDSची जी नियुक्ती केली आहे त्यांचं नाव काय आहे? तर बघा, पहिलं ऑप्शन NS राजा सुब्रमण्य, दुसरं ऑप्शन आहे बिपिन राऊत, तिसरं ऑप्शन आहे अनिल चौहान आणि चौथं ऑप्शन आहे यापैकी नाही. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 1 NS राजा सुब्रमण्य. तुम्हाला दुसरा प्रश्न असाही विचारू शकते की NS राजा सुब्रमण्य हे भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कितव्या क्रमांकाचे आहे? तर ते 3ऱ्या क्रमांकाचे आहे. तर पहिल्या क्रमांकाचे CDS कोण आहे? तर बिपिन राऊत आहे, दुसऱ्या क्रमांकाचे अनिल चौहान आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचे NS राजा सुब्रमण्य आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. तर पहिले जे बिपिन राऊत होते CDS, त्यांचा कार्यकाळसुद्धा लक्षात ठेव, कार्यकाळसुद्धा विचारला जातो. तर त्यांचा कार्यकाळ होता 2019 ते 2021. अनिल चौहान हे दुसरे CDS होते, त्यांचा कार्यकाळ आहे 2022 ते 2026, 30 मेपर्यंत. NS राजा सुब्रमण्य यांचा कार्यकाळ आता सुरू होईल. ठीक आहे, तर हे 3 CDS झालेले आहे. आता खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न आहे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर तामिळनाडूचा मुख्यमंत्री हा सर्वांनाच माहीत असेल, विजय म्हणून. पण काही महत्त्वाचे पॉईंट आहे की त्यांचे जसं पार्टीचं नाव काय, त्यांना किती बहुमत मिळाले, त्यांना कोणत्या कोणत्या पार्टीचा सपोर्ट आहे ते सुद्धा आपल्याला माहिती असावं, कारण की ते प्रश्नसुद्धा विचारले जातात. तर आपण बघूया. तर बघा, विजय यांच्या पक्षाचे नाव आहे TVK, म्हणजे तामिलांगा वेट्री काझांगम, आणि शॉर्ट फॉर्म काय आहे? TVK. यांना एकूण किती जागा मिळालेल्या आहे? 107. तर तेलंगणा विधानसभेमध्ये एकूण ज्या सीटा आहे विधानसभेच्या त्यासुद्धा विचारल्या जाऊ शकतात. तर त्या आहे 234. आणि बहुमतासाठी आकडा किती आहे? तर 118. म्हणजे त्यांना 107 मिळाल्या, 118 पाहिजे, म्हणजे त्यांना कोणत्या ना कोणत्या पार्टीचा सपोर्ट पाहिजे. तर त्या सपोर्ट करणाऱ्या पार्ट्यासुद्धा दिलेल्या इथे बघा, काँग्रेस आहे, CPI आहे, CPM आहे आणि IUML यांचा पाठिंबा आहे त्यांना. तर जे आपल्याला उर्वरित जे ऑप्शन दिलेले आहे प्रश्नामध्ये, ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री ते सुद्धा बघून घ्या. तर सिद्धरमैया हे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहे आणि चंद्रबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहे. पुढचा प्रश्न पहा, भारताचे नवीन नौदल चीफ ऑफ नाव्हल स्टाफ म्हणून निवड करण्यात आली आहे. तर पहिला ऑप्शन पहा, कृष्णा स्वामीनाथन, दुसरा ऑप्शन आहे सुजॉय लाल नितीन अग्रवाल आणि सुजॉय लाल थाउसे. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे, भारताचे नवीन नौदल प्रमुख चीफ ऑफ नाव्हल स्टाफ जे आहे ते आहे कृष्णा स्वामीनाथन. ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट उत्तर राहणार आहे. पुढचं बघूया महत्त्वाची माहिती याच्याबद्दल. तर जे आपल्याला श्री सुजॉय लाल थाउसेन जे दिली आहे हे आहे CRPFचे प्रमुख. त्यानंतर नितीन अग्रवाल हे BSFचे प्रमुख आहे. श्री सुजॉय लाल थाउसेन हे ITBPचे बी सुद्धा प्रमुख आहे. आणि आसाम रायफलचे जे प्रमुख आहे ते विकास लखेडा हे आहे. हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. अर्धसैनिक बलमधले प्रमुख हे विचारले जातात. पुढचा प्रश्न पहा, सलग 5 ATP असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स याचं लॉंग फॉर्मसुद्धा विचारू शकता. तर हे सुद्धा लक्षात ठेवा, ATPचा अर्थ काय होते? असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स. मास्टर्स 1000 विजेतेपद जिंकणारा पहिला पुरुष खेळाडू कोण आहे म्हटलेला आहे? तर ऑप्शन बघा, पहिलं राफेल नदाल, दुसरं ऑप्शन आहे नोवाक जोकोविच, तिसरं ऑप्शन आहे जॅनिक सिन्नर आणि चौथं ऑप्शन आहे रॉजर फेडरर. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे हे आहे जॉनिक सिन्नर. हा कोणत्या देशाचा आहे हे सुद्धा विचारलं जाऊ शकते. तर हा जॉनिक सिन्नर हा इटलीचा आहे. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे बघा, इटलीच्या जॉनिक सिन्नरला ठरला आहे पॅरिस आतापर्यंत जिंकलेली बघा, पॅरिस 2025 जिंकला आहे, इंडियन वेल्स 2026 जिंकला आहे, मियामी 2026 जिंकला आहे, मॉन्टे कार्लो 2026 जिंकला आहे, माद्रिद 2026 जिंकला आहे. मास्टर्स जिंकल्या, रेकॉर्ड तोडला त्याने कोणाचा? तर
नोवाक जोकोविच आणि राफेल नदाल यांचा त्यांनी रेकॉर्ड तोडलेला आहे. सलग 4 मास्टर विजेतेपदांचा विक्रम त्याने मोडलेला आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. जागतिक पोलाद संघटनेने वर्ल्ड स्टील असोसिएशन कोणत्या देशाला जागतिक दुसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक म्हणून घोषित केले आहे? तर ऑप्शन नंबर 1 आहे चीन, ऑप्शन नंबर 2 आहे भारत, ऑप्शन नंबर 3 आहे जापान, ऑप्शन नंबर 4 आहे अमेरिका. तर दुसऱ्या क्रमांकाचा पोलाद उत्पादक देश आहे भारत. पहिल्या क्रमांकाचा कोणता? तर चीन, दुसऱ्या क्रमांकाचा भारत, तिसऱ्या क्रमांकाचा जापान आणि चौथ्या क्रमांकाचा अमेरिका. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली दररोज चालू घडामोडीची सिरीज हे सुरू असणार आहे या चॅनलवर. तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंकसुद्धा दिली आहे. टेलिग्रामसुद्धा जॉईन करून घ्या. धन्यवाद.